नमस्कार मित्रांनो, साईराम, श्री स्वामी समर्थ. मित्रांनो, सकाळचे आता किती वाजले? 3:30 वाजलेले आहेत आणि आता आम्ही चाललोय गावी. कारण की तिकडे जत्रा असते, आईची मोठी जत्रा असते वर्षातून एकदा. तर ती जत्राला चाललोय. किधर जा रहा हो बता? गावाला किधर? पागिरवाडी, छत्रपती संभाजीनगर पागिरवाडी. आणि 1-2 कामं पण आहेत आपले पर्सनल, आणि मेन जत्रा पण आहे. त्याला प्रवासही तुम्हाला दाखवू आणि ब्लॉकमध्ये शेवटपर्यंत बनवू राहा. ह्याला पाहिलेलंच आहे मागच्या काही ब्लॉक. हा पहिलाच चायवाला आपला तो उज्जैनमधला, हा त्याचा मोठा भाऊ मागे आहे. आणखीन 2-3 आहेत. आम्ही एकूण 5 जण आहेत. तर चला आता निघूया, बघूया आपल्याला पोहोचायला किती वाजतात. चला चला पार्किंगमधनं गाडी काढूया. इसको क्या कर, डिक्की में टाक त्याला. बघ ना, गाडीवरती ना असे झाडाचे पानं बसतात ना. छान. तर मित्रांनो, आपला प्रवास आता चालू झालाय. तर आपण आता इथनं थेट कुठे चाय पाण्याला थांबलो, मग पुन्हा आपण व्हिडिओ शूट करूया. क्या बोलते हैं आज का प्रवास? क्या बोलते हैं? प्रवास बोल रहा है अभी घड़ी तो नहीं लेने का बे. असे चिक्कड आहेत ना, 200-400ची घडी पण घेऊ शकत नाही. मी घरातलीच घेऊन जायची, गावाला पण लावायला. हा, चला मित्रांनो, आता आपण निघूया. आणि इथनं डायरेक्ट संभाजीनगरहून आणखीन 30-35 किलोमीटर पुढे. चला जाओगे बोल. चालू आजा. लाइट बंद कर. ये खड़ा, लाइट की मुझे खड़ा रे. ये चालू क्यों रखा? वो एक आ रहा है रे. मित्रांनो, आता आम्ही इथे चाय प्यायला थांबलोय. आता इथे शिर्डीच्या पण पुढे आलोय. आता आम्ही या चाय घेऊया. लक्ष्मण कुठे गेलाय? गाड़ी का ट्रेनिंग ले रहा है. कौन? लक्ष्मण ना. मेजरमेंट ले रहे क्या वो? 5 आहे सध्या. तुला कुठलं भाव आहे? वैजापूर आहे. बोल ना, शिर्डी गेली ना मागं. इथून संभाजीनगर किती काय? 3 आणखीन. लक्ष्मण 24 आहे. चाय. अरे झेंडू, मॉर्निंग टाइम वैजापूर चाय. आता इथून संभाजीनगर जवळपास 60-70 किलोमीटर आहे. तरी आम्ही 2-2.5 तासामध्ये पोहोचूच घरी. सौदीला ना. दुबई चौक में. ऐसा रूम में नहीं, चौक में सीधा काम. वो भी छुट्टी का दिन देखते हैं. जाना ही पड़ता है. सब लोग
हे बघा मित्रांनो, आता मी गावीच आलो आहे आणि आता मी कानिकनाथ यांच्या दर्शनाला चाललो आहे बघा. हे बघा खूपच पाऊस झालेला आहे, इथे खूप चिखल आहे बघा. इथे पूर्ण ऊस लावलेला आहे पूर्ण. इथे मका. हे बघा आमचे जोडीदार. चला दर्शन करूया आणि मग इथून वापस आपल्या गावाकडे. खूपच पाऊस झाला आहे गेल्या 2-3 दिवसामध्ये इथे. हे बघा हे बघा हे कानिकनाथ मंदिर. हे त्याला पाणी येते का बघ ना बोरला. नाही बहुत लाइन नहीं है. चालू आहे. ना वीडियो मस्त निकलता तेरा इसमें. 18,000 का मोबाइल अच्छा है तेरा है. तो आने का है वीडियो भारी निकलता. ऐसा भी अपना धोखे इधर फायदा नहीं ना है. अरे आने सब आज ही मांगेगा क्या. रुकना हमको भी रखना थोड़ा. इधर आ रहे चालू है क्या करूं. रुकना उसका निकाल. टेढ़ा पकड़ने का है. ये रहेगा तुझा. मित्रांनो दर्शन तर घेतलं आता आपण कानिकनाथाचं आणि आता आपण इथं आपल्या गावी जाणार आहे. तिथे संध्याकाळी जत्रा आहे 5 वाजताची. इथून जवळपास आपल्याला एक तास आणखीन लागेल आणि आपण खूपच म्हणतात ना खूपच पाऊस पडला इथे. तर आता ह्या वेळेस आपण आपली क्रिस्टा न आणता आपण थार आणल्याच्या वगैरे ती गाडी शेतामध्ये आली तरी आता इथनं आम्ही थेट आता आम्ही आमच्या गावी जाणार. मग तिथे संध्याकाळची जत्रा आहे तेही तुम्हाला नक्की दाखवू आम्ही ह्या व्हिडिओमध्ये. तुम्ही फक्त ब्लॉगमध्ये बनवून राहा. आणि आता इथनं आम्ही निघतोय बघा. रस्ता तुम्ही बघू शकता की किती खराब आहे. हिला चालताना पाय स्लिप व्हायला लागलाय बघा. खूपच रस्ता खराब आहे बघा खूप. चला खूप हिरवगार आहे सर्वीकडे शेत वगैरे हे बघा. चला आता इथनं आता आपल्या गाडीकडे. नहीं मेरे को दिया था ना. श्रद्धा रखने का है. हाँ आराम से. हम लोग को बोला दर्शन करके फटाफट निकलो. आने बंद करूँ क्या.
बंद करू. बघा मित्रांनो, खूपच खराब रस्ता आहे. आणि हे बघा इथे ही नदी आहे, मगाशी तुम्हाला दाखवली नाही. पाठीमागे आमची गाडी येते बघा. खूपच रस्ता खराब आहे. आता ही थार आहे म्हणून पण आली, नाही तर दुसरी कुठली गाडी येणं पण इम्पॉसिबल आहे सध्या. हे बघू शकता तुम्ही. हे बघा निघाली आमची गाडी. आता गावाकडे आम्ही आमच्या गावी चाललोय आता. बाय बाय. चला भारी लोकेशन मस्त भारी थंडगार वातावरण. नमस्कार मित्रांनो, आता आम्ही चाय पिण्यासाठी आता थांबलो इथे. पाचतोड म्हणून आहे. जरा गाडी पण वॉशिंगला टाकली आहे. गाडी वॉशिंग होतं म्हटलं आता आपण चाय पाणी पिऊन घेऊया, जरा चाय नाश्ता करूया. मग इथनं 10 ते 15 मिनिटामध्ये आपण आपल्या घरी. आणि आमचे 3 झेंडूबाम मागच आहेत, आणखी येतात आहे. खरं तर ह्यांचे घराचे आज कार्यक्रम आहे. नमस्कार, माझं नाव लक्ष्मण सुराशे. आज आमच्या घराच्या आईच्या पोकड्या आणि जत्रा असते, त्यामुळे आम्ही सर्व मित्रमंडळी नातेवाईक या ठिकाणी गावी आलेलो आहे. खूप मजा करतो आणि सर्वीकडे निसर्गरम्य वातावरण आहे. पावसाचे दिवस आहेत आणि हे आमचे नात्याने मामा लागतात आणि यांच्याबरोबर आम्ही आज पूर्ण दिवस काढलेला आहे. अजून आम्ही 3 व्यक्ती आहेत, ते मागे आहेत. पूर्ण रात्र तर गेली, अर्धी रात्र गेली आणि दिवसही गेलाय. आणि आज रात्रीच आम्हाला मुंबईसाठी वापस मागे फिरायचं आहे. हो, आणि आम्ही खूप एन्जॉय करतोय, मस्त मजा करतोय आणि असंच अधूनमधून आम्ही फिरायला येतो आणि पूर्ण दिवसभराची आणि आईच्या जत्रेची मजा घेतो. मित्रांनो, एक 15-20 मिनिटामध्ये आम्ही गावी पोहोचलो ना की तुम्हाला ते जत्रा जे असते तेही नक्की तुम्हाला शूट करून दाखवू आम्ही. तर तुम्ही आमचा ब्लॉग नक्की बघा आणि ते एन्जॉय करा आणि लाईक आणि शेअर करायला विसरू नका. चला आपण चाय पिऊन घेऊया आता. आम्हाला ती लाजूनच पडते हमेशा. चाय बनवते की नाही, साखर कमी, लगेच पटकन. काय करते तू? काय करते? भजे मस्त तिकडे बनव. ही पापडवाल्याची माहिती ना कुठल्या? हा, तू काय करते आता? पुरणपोळ्या ना, काय एक बनव ना. आणि पुरणपोळ्या करणं हे पाणी घेऊन बघा. जत्रा आहे ना गावामध्ये, आमच्या घरी काय पुरणपोळी चालू आहे. बघा ही आमची अश्विनी 3 महिन्या पहिला आलो तर पापड लाटत होती. काय आलं? काय बटाटे भाजी आहे? नाही, मटन, चिकन, मटन भाऊ एक पत्र दे बरं. 50 किलो का बकरा. लक्ष्मण लागला भाकऱ्या जोराला. अरे पानी इधर मत रख. अरे डॉन अभी कौन आने वाला है?
आप भी बैठ जाओ। अरे वो बाल्टी में लगे, बाल्टी लेके भागे सुन ना उसमें माल चपाती किधर वाला निकालो। मग हे देऊ नको पुरणपोळी चपाती आमटी दूध नको त्यांना चपाती ये बोले नको तो क्या बोलो बघा अरे बोले तेरा किधर है? मटन 4 महीने के बाद खा रहा हूँ। क्या बात कर रहा है दबा के खाएगा तू पकड़ा जाके काय हाँ? काका लो हे राहू दे ह्याच्या खायला शर्माना मत खाने में पेट दबा के कैस्टो हड्डी हड्डी शर्माना मत दोस्त हाँ तिकट पाहिजे अरे मी खाली हो बाजू बाजू सॉरी मैं नाही खाली हो ते नको काय पाहिजे हम लोग का फोटो निकाल मस्त लंबे बरोबर आहे लक्ष्मण कौन है? हाँ? खड़ा क्या? सकाळपासून पैसे होता ना चपाती ना तिकट पाहिजे होतं ना बने जा खाली ही आपली आमटी आणि भात बाल्टी आगे नहीं मामा, आगे लो एकदम या। कोणी दे हे ना आईच भिकारी दे थोड़ा तीखा बनवा। आता आम्ही सध्या गावावरनं या ठिकाणी आलेलो आहे. आमच्या गावाची जत्रा होती. खूप छान मस्तपैकी सुंदर प्रवास झाला. येताना आम्ही देवदर्शन करत आलो आणि सर्व आमच्या 5 मित्रमंडळींचा खूप छान असा खूप एन्जॉय केला मित्रांनो आम्ही 2 दिवस खूपच एन्जॉय केला आणि आता आम्ही आमच्या घराकडे चाललोय गाडीमध्ये गाडी पार्किंगला टाकून हे बघा बाचकी हातात घेऊन आलोय आता इथून पुढे आमची कोकणची टूर जाणार आहे ना त्यावेळी तुम्हाला दाखवू आम्ही. असंच आम्ही तुमच्या संपर्कात राहू आणि सगळं अपडेट तुम्हाला देत राहू. चला हा ब्लॉग आता मी इथे संपवतो. जय हिंद जय महाराष्ट्र. जय महाराष्ट्र.